पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात। उद्यापासून फडणवीस वाराणसी दौऱ्यावर। फडणवीसांचा वाराणसीमध्ये रोड शो होण्याचीही शक्यता। राऊंड टेबलवरील गोष्टी जाहीरपणे बाहेर बोलल्या जाणार नाही याची काळजी घ्या। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची महायुतीच्या सर्व घटक पक्षातील नेत्यांना विनंती। बीडमधील एका विद्यार्थ्याला 10वीच्या परीक्षेत 11व्या प्रयत्नात यश। कुटुंबियांचं ग्रामस्थांमध्ये आनंदाचं वातावरण। नागपुरात 82 वर्ष वृद्धाला चारचाकी गाडीनं उडवलं। अपघाताचा सीसीटीव्ही असतानाही 6 दिवसानंतरही आरोपी मोकाट। नागपूर पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू। पुण्यातील अपघातांची मालिका सुरूच। एका ट्रकनं दुचाकी स्वाराला उडवलं। दुर्घटनेत 2 ठार, 1 जण जखमी। ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं। नाशिकच्या मालेगावमध्ये माजी महापौर यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणी 2 आरोपींना 1 जूनपर्यंत पोलीस कोठडी। अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांची माहिती। वर्ष 2018 मध्ये कीर्ती व्यास हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा। सिद्धेश तामणकर आणि खुशी सजवानी या दोन्ही आरोपींवर हत्येचा गुन्हा सिद्ध। गोंदियाच्या काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी। नागरिकांना उकाड्यापासून दिलासा। मात्र रब्बी हंगामातील कापणीला आलेल्या धान पिकाला फटका बसण्याची शक्यता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।